पुढची बातमी वर्ध्यामधून। केळीला भाव नाही आणि त्यामुळे वर्ध्यामध्ये केळी उत्पादक संकटात सापडलेले आहेत। बाजारभाव कोसळले आणि त्यामुळे शेतामध्येच केळीचं पीक सडतंय। केळी उत्पादक शेतकऱ्याचा 20 एकर केळीचा बाग काढण्याचा निर्णय झाला आणि त्यामुळे 4 एकरवरील उभं केळीचं पीक या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केलेलं आहे। केळीला योग्य तो भाव मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हा टोकाचा निर्णय घेतलाय। नगदी पीक म्हणून केळीची ओळख आहे, परंतु केळीवर सध्या संकटाचा डोंगर कोसळलेला आहे। मी सध्या पवनार शिवाराजीमध्ये आहे आणि पाहू शकता हे केळीची बहरलेली बाग आहे। मात्र या बागेवर संकटाचा सावट आलेला आहे। एकूणच केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे। केळीला केळी तर लागली, भरघोस पीक ही बहरलं, परंतु भाव नसल्याने केळी उत्पादक शेतकरी कुठेतरी संकटात सापडलेला आहे। केळीला घड लागले आहे, परंतु हे जे घड आहे हे सडू देण्याचीच वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे, कारण का भाव नाही। भाव नसल्यामुळे शेतकरी कुठेतरी संकटात सापडला आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। चक्क कुंदन वाघमारे या पवनार येथील शेतकऱ्याने 20 एकर बाग जी आहे ही वखरण्याचा डवरण्याचा संकल्प केला आहे। एकूणच त्यांनी काही प्रमाणात ट्रॅक्टरने बाग ही मोडकळीस आणून नांगरली सुद्धा आहे। आपल्यासोबत शेतकरी कुंदन वाघमारे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल। 20 एकरची शेतीवर केळी लावलेली आहे, परंतु सध्या संकट काय, केळीची अवस्था काय आहे? माझी 20 एकर केळीवर लागवड आहे। आतापर्यंत 20 लाख रुपये केळीवर खर्च झाला आहे। दरवर्षी मला या 20 एकर केळीतून 60 ते 70 लाख रुपयाचं उत्पन्न होतं, परंतु यावर्षी मार्केटमध्ये भाव नसल्यामुळे 3.5 रुपये आज अंजनगाव सुरजीचा बोर्ड आहे, पण इथे 2 आणि 2.5 रुपयातही माल कापायला कोणी तयार नाही। व्यापारी म्हणतो मालाचा उठाव नाही आणि व्यापारी माल कापायला तयार नाही, त्यामुळे पूर्ण जमीनदोस्त केळी होऊन आज जागेवर सडत आहे केळी आणि पूर्ण 20 एकर केळी मी काढण्याचा निर्णय घेतला आहे। किती एकरावर केळीवर तुम्ही आतापर्यंत ट्रॅक्टर चालवला आहे? आतापर्यंत 4 एकर प्लॉट काढला। आता या 8 दिवसात पूर्ण 20 एकर केळी मी जमीनदोस्त करून काढणार आहोत। पंकज गादगे, पुढारी न्यूज, पवनार, वर्धा।